मुंबईत आज युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे। या निमित्तानं खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतील। प्रभादेवीमधील तनिष्का कुलकर्णीच्या निवासस्थानी हा समारंभ पार पडेल। आपण पाहू शकतोय पवार कुटुंबियांमध्ये सध्या लगीन घाईची लगबग आहे, कारण मुंबईत आज युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे आणि या निमित्तानं शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय देखील एकत्र येईल। ही दृश्य या समारंभाच्या वेळीची आहे। शरद पवार अजित पवार देखील या समारंभाच्या वेळी एकत्र येतील। आपण ही दृश्य पाहू शकतोय। पवार कुटुंबीय सगळी एकत्र येत आहेत। या समारंभामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकत्र दिसतील। युगेंद्र आणि तनिष्काचा साखरपुडा समारंभ आज पार पडेल। ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार दाखल झालेत, त्यासोबत अजित पवार ही आलेले आहेत, सुनेत्रा पवार दिसतायत, युगेंद्र पवार दिसतायत। संपूर्ण पवार कुटुंबीय या सोहळ्यासाठी एकत्र आलेत एकाच ठिकाणी। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। रुपाली, काय सांगाल? पवारांच्या घरी लगीन घाई युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा आहे आणि या निमित्ताने आपण पाहत आहोत की सगळे पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। आज मुंबईमध्ये युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडत आहे आणि यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार हे सगळे जे आहेत ते आता त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याच्यासोबतच शरद पवार यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी खरं दाखल झालेलं आहे। आपण पाहत आहोत की जेव्हा जेव्हा घरगुती कार्यक्रम असतात, जेव्हा जेव्हा कौटुंबिक कार्यक्रम असतात, तेव्हा तेव्हा हे सगळं पवार कुटुंबीय जे ते एकत्र येत असतात आणि आज सुद्धा युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने सगळं पवार कुटुंबीय आज आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये युगेंद्र पवार यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आज पार पडत आहे आणि याच निमित्ताने राजकीय जरी वैर असलं तरी सुद्धा कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी एकत्र येणं आणि कुटुंब आणि राजकारण वेगवेगळे ठेवणं हे कायमच पवार कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आपल्याला येताना पाहायला मिळतो आहे। मुंबईमध्ये आज युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे आणि याच निमित्ताने अजित पवार सुद्धा या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत। सोबतच आत्या सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सगळेजण हसत खेळत आज या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत। नक्कीच कौटुंबिक कार्यक्रम असलाय, त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते मंडळी पुन्हा समोरासमोर येतील, त्यामुळे पुन्हा एकदा काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? आपण याच्यापूर्वी अनेकदा पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा कौटुंबिक कार्यक्रम आहे तेव्हा राजकारण आणि राजकीय वैर दूर ठेवून सगळे पवार कुटुंबीय एकत्र येताना पाहायला मिळाले। सोबतच बारामतीमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये इतर कोणते कार्यक्रम असतील, घरगुती कार्यक्रम किंवा कौटुंबिक कार्यक्रम जेव्हा जेव्हा असतात तेव्हा आम्ही कुटुंब म्हणून एकत्र येतो। शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून जेव्हा घराचा विषय येतो किंवा कुटुंबातील सदस्यांचा विषय येतो तेव्हा मला ती कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पडावी लागते, अशा पद्धतीचं विधान याच्यापूर्वी सुद्धा खरं तर शरद पवार यांनी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये, हा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये कोणतीही राजकीय चर्चा न करता केवळ कुटुंबाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा जो एक वेळ आहे, जो क्षण आहे, तो घालवण्यासाठी हे सगळे पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आजच्या या सोहळ्यामध्ये राजकीय प्रवास जरी वेगवेगळा असला तरी सुद्धा आज कुटुंबासाठी एकत्र येणार आहे पवार कुटुंब। नक्कीच रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।